HPV वॅक्सिन याविषयी तुम्ही बऱ्याच रील्स सध्या सोशल मीडियावरती पाहत असाल. त्यामुळे पालक म्हणून तुम्ही आता कन्फ्यूज झाला असाल की हे वॅक्सिन माझ्या मुलीला देऊ की नको. तर काय आहे HPV वॅक्सिन? सर्वायकल कॅन्सर हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसमुळे होणारा कॅन्सर आहे, जो भारतामध्ये मुलींमध्ये 2 नंबरला सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर आहे. तसेच दर 8 मिनिटाला एक भारतीय स्त्री या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडते आणि जवळपास जगातल्या 25% स्त्रिया ह्या इंडियामध्ये आढळतात ज्या या कॅन्सरने ग्रस्त आहेत. हे कॅन्सरचं बर्डन लक्षात घेऊन सरकारने हे वॅक्सिन फ्री ऑफ कॉस्ट 14 वर्षाच्या मुलींना सरकारी हेल्थ फॅसिलिटीजमध्ये द्यायचं ठरवलं आहे. या वॅक्सिनला करोना वॅक्सिनशी कंपेअर करून बरीच चुकीची माहिती पसरवली जात आहे. जसं की या वॅक्सिनमुळे मुलींमध्ये इन्फर्टिलिटी होते आणि भारताची लोकसंख्या कमी करण्यासाठी हे वॅक्सिन सरकार फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. परंतु यात काहीही तथ्य नाही आहे. हे वॅक्सिन मुलींमध्ये का देते? कारण हा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर मुलींमध्ये सगळ्यात जास्त आढळतो. त्यामुळे मुलींना पहिल्यांदा कव्हर करायचं ठरवलं आहे. जसं तुम्ही तुमच्या बाळांना लहानपणी वॅक्सिन देता आणि तुम्हाला बऱ्याच रोगांविरुद्ध त्यांना इम्युनिटी देता, तसंच हे वॅक्सिन आहे. हे वॅक्सिन मुलगी सेक्शुअली ॲक्टिव्ह व्हायच्या आधी जर तुम्ही दिलं तर त्या इन्फेक्शनविरुद्ध तिच्यामध्ये इम्युनिटी तयार होते, अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे जेव्हा केव्हा तिला लग्नानंतर किंवा सेक्शुअली ॲक्टिव्ह झाल्यानंतर तिला तेव्हा जे इन्फेक्शन होईल त्याच्यामध्ये तिच्यामध्ये ऑलरेडी इम्युनिटी असल्यामुळे ती या व्हायरसच्या इन्फेक्शनपासून वाचू शकते आणि फ्युचरमध्ये जो कदाचित 20 वर्षांनी 25 वर्षांनी तिला जो कॅन्सरचा धोका असतो तो टळेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलींना, तुमच्या फ्युचर जनरेशनला हे वॅक्सिनचं गिफ्ट द्या व सरकारच्या या धोरणाला पाठिंबा द्या.